आपण आज आय ट्रेनिंग मालिकेतील पुढील टप्पा गाठला आहे। आतापर्यंत आपण अँगल व अंतर हे गेस करत आलो। आता हा सराव बाकीच्या सरावांपेक्षा थोडा वेगळा आहे, कारण यामध्ये आपण कुठली रेषा किंवा अँगल गेस न करता आपण आकार गेस करणार आहोत। हा सराव आय ट्रेनिंग मालिकेतील शेवटचा सराव असला तरी अतिशय महत्त्वाचा सराव आहे, कारण यात आपण जे आकार गेस करणार आहोत त्यामुळे आपल्याला चित्रकलेतील हुबेहूब व्यक्तिचित्रण असो किंवा लँडस्केप पेंटिंग असो किंवा कुठल्याही प्रकारचं चित्रण असो, ते चित्रण परफेक्ट करण्यासाठी मदत होईल। हा सराव तसा कठीण आहे, पण तुम्ही आधीचे सराव जर नीट नियमित प्रामाणिकपणे जर करत असाल तर हा सराव फारसा काही कठीण जाणार नाही। नमस्कार, मी अंकिता शहासने आर्ट व्हीलमध्ये तुमचं खूप स्वागत आहे। या सरावामुळे आपण एखादी वस्तूकडे वस्तू न बघता आपण एक आकार म्हणून बघायला शिकतो। त्याचा आपल्याला चित्रकलेत खूप फायदा होईल। समजा आपण एक स्थिर चित्र रेखाटतो। त्या स्थिर चित्रामध्ये मांडणी आहे, मग एक फुलदाणी आहे, एक प्लेट आहे, त्यावरती एक सफरचंद आहे। आता आपल्याला हे स्थिर चित्र रेखाटायचं आहे। तर या स्थिर चित्रामध्ये आपण काय बघणार आहोत? या स्थिर चित्रामध्ये जी फुलदाणी आहे त्याचा आकार कसा आहे, लहान आहे, मोठा आहे, त्याच्या बाजूला जो सफरचंद आहे त्याचा आकार कसा आहे, फुलदाणीच्या तुलनेमध्ये किती मोठा किती लहान आहे, बशी कोणत्या आकाराची आहे, पुढे ठेवली आहे, मागे ठेवले, कोणते आकार एकमेकांवर ओव्हरलॅप होतात, हे सगळं आपण एक आकार म्हणून पाहायला शिकू। तेव्हा आपल्याला स्केचिंग करणं किंवा चित्र रेखाटणं अगदी सोपं होऊन जाईल। आपण जेव्हा वस्तूकडे आकार म्हणून पाहू लागतो तेव्हा आपलं चित्रण नुसतं सोपं नाही होत, तर आपलं चित्र अचूक व हुबेहूब घडू लागतो व आपण निरीक्षणातून चुकाही शोधू लागतो। या चुका लक्षात येण्यामुळे आपलं चित्रण परफेक्ट होण्यामध्ये खूप मदत होते। म्हणूनच हा सराव अतिशय महत्त्वाचा ठरतो। या सरावामुळे आपला जो आधीचा आय ट्रेनिंग मालिकेतील जो आपण अभ्यास केला, म्हणजे आपण अँगल अंतर हा जो अभ्यास केला आहे, आपल्याला एकत्रित या सरावामध्ये उपयोगी पडतो। या सरावात आपण कोणताही आकार घेतो। सुरुवात आपण नेहमी लहान आकारापासून करतो, नंतर जसा सराव वाढत जाईल तसं तसं आपण आकार अधिक मोठा व क्लिष्ट करत नेतो। तर आपण सुरुवातीला अगदी छोट्या एकदम साध्या आकारापासून सुरुवात करू शकतो। या आय ट्रेनिंग एक्सरसाइजमध्ये आपण जो आकार गेस करणार आहोत तो आकार ड्रॉ केल्यावरती बाजूला एक ट्रेसिंग पेपर ठेवायचा आहे व त्या ट्रेसिंग पेपरवरती हा जो आकार आहे अगदी तसाच्या तसा हुबेहूब अगदी परफेक्ट 1 mm चा सुद्धा फरक चालणार नाही, इतकं परफेक्ट आपल्याला हा गेस करायचा आहे। म्हणजे ट्रेसिंग पेपरवर आपण जो आकार हा परफेक्ट गेस केला म्हणजे आपण हा गेस करताना हे सगळं पाहणार आहोत। हा आकार कसा आहे, किती मोठा आहे, अँगल काय आहे, अंतर काय आहे, म्हणजे आकारामधली वरची रेषा व खालची रेषा यामध्ये अंतर काय आहे, यामधला अँगल काय आहे, या सगळ्याचा एकत्रित अभ्यास करून आपण ट्रेसिंग पेपरवरती तो आकार गेस करणार आहोत। आणि गेस केल्यानंतर काय नेहमीप्रमाणेच आपल्याला गेस केल्यानंतर तो आकार ट्रेसिंग पेपर जो आहे तो ड्रॉइंगवरती ठेवून चेक करायचा आपला आकार किती परफेक्ट आलाय की नाही आलाय। जर आपला आकार गेस परफेक्ट केला असेल तर पुढील सराव करू शकतो, नाहीतर तोच आकार आपण पुन्हा दुरुस्त करून पुन्हा गेस करू शकतो। आता हा सराव नेमका कसा करायचा ते आता आपण या व्हिडिओमधून पाहणार आहोत। या सरावाकरिता आपल्याला कागद, पेन्सिल, ट्रेसिंग पेपर व खोडरबर लागेल। आता एक कागद घ्या व त्या कागदावर कोणताही लहान आकार काढा व बाजूला एक ट्रेसिंग पेपर ठेवून तो आकार तसंच्या तसं रेखाटण्याचा प्रयत्न करा। जेव्हा आपण ट्रेसिंग पेपर ठेवून चेक करू तेव्हा अगदी परफेक्ट आला पाहिजे, 1 mm सुद्धा फरक चालणार नाही। सोपे आकार पहिले करा व जसजसं सराव वाढत जाईल तस तसं आकार मोठे व कठीण करत जा। सगळं नीट निरीक्षण करा, कुठे कोणता आकार कधी गोलाकार होतो, कुठे ठोकदार, कोणती रेषा लांब, कोणती आखूड, अगदी बारीक सारीक गोष्टी लक्षात घेऊन आकार गेस करा। परफेक्शन आणण्याचा प्रयत्न करा। हळूहळू डिफिकल्टी लेवल वाढवत न्या। डिफिकल्टी लेवल वाढवत नेताना आकाराची साईज मोठी करत न्या किंवा एका आकारात आणखी एक आकार काढून पण गेस करू शकता। हे परफेक्ट बनवण्याचा जेव्हा आपण प्रयत्न करतो
तेव्हा आपण कुठे कुठे चुकतोय हे लक्षात यायला लागतं. तेव्हा खऱ्या अर्थाने आपल्या चित्रात सुधारणा होते. मी सांगितल्याप्रमाणे जर आपण हा सराव केला तर विश्वास ठेवा खूपच छान चित्रात बदल होईल. ही खूप पॉवरफुल एक्सरसाइज आहे. या आय ट्रेनिंग एक्सरसाइजेस म्हणजे हीच एक्सरसाइज नाही, सगळ्या आय ट्रेनिंग एक्सरसाइजेस जर सातत्याने प्रामाणिकपणे जर नीट व्यवस्थित केल्या तर आपल्या चित्रकलेमध्ये अतिशय सुधारणा होते आणि अगदी जलदरित्या होते. ह्या ज्या आय ट्रेनिंग एक्सरसाइज आहेत, जे काही प्रतिष्ठित आर्टिस्ट आहेत किंवा जे इंटरनॅशनली काम करतात, जे इंटरनॅशनली रेकग्नाइज्ड आर्टिस्ट आहेत, ते ह्या सगळ्या एक्सरसाइज नीट नियमित पार पाडतात आणि म्हणूनच त्यांचं चित्र उत्कृष्ट घडलं जातं. तर आपलंही चित्र तसं जो उत्कृष्ट व्हावं असं वाटत असेल तर आपल्याला या आय ट्रेनिंग एक्सरसाइज नीट नियमित सराव केला पाहिजे. आपल्याला या आय ट्रेनिंग एक्सरसाइज बोरिंग वाटणं स्वाभाविक आहे. आपल्याला सगळ्यांना कलर करायला खूप मजा येते. जरी कलर करायला खूप मजा येत असली ना तरी या एक्सरसाइजेस स्किप करून नाही चालणार, कारण का आपल्या आर्ट स्किल ह्या नेक्स्ट लेवलला घेऊन जाणाऱ्या एक्सरसाइज आहेत. त्यामुळे या आय ट्रेनिंग एक्सरसाइज जरी बोरिंग वाटल्या, जरी कंटाळवाण्या वाटल्या, तरी सातत्याने नीट नियमित जर सराव केला तर चित्रकलेमध्ये नक्कीच खूप सुधारणा होईल आणि अगदी जलदरित्या. माझ्यावर विश्वास ठेवा व या आय ट्रेनिंग एक्सरसाइजेस बोरिंग वाटल्या तरी नीट नियमित करा. हा व्हिडिओ कसा वाटला ते मला कमेंट करून सांगा व काही प्रश्न असतील तर मला व्हॉट्सॲपवरही कळवू शकता. धन्यवाद. पुन्हा भेटू पुढील भागात.